हॅलो गाईज, मी आत्ता आलो आहे. तुम्हाला एक ब्रिज दाखवणार आहे. त्याचं काम चालू आहे, खूप जोरात काम चालू आहे. ते तुम्हाला दाखवणार आहे. ह्याच्या पलीकडे एक ब्रिज होता, तिथे एवढा पाऊस पडला, एवढा पाऊस पडला. इथं वन वे चालू होणार आहे, म्हणजे जायला एक रस्ता आणि यायला एक रस्ता. नदीमध्ये पूर्णपणे आता माती वगैरे टाकली. तर इथं बघा इतकं मोठं लेवल करून घेतली वर. इथं सिमेंटाचं त्यांनी बनवून ठेवलं आहे रेडीमेड लावायला, जसं की वरती केलं तसं. आता बीड आपलं हळूहळू भरपूर प्रमाणात सुधारायला लागलं. हा जो ब्रिज झाला ना आणि वन वे सुरू झाला ना, एकदा ट्रॅफिकचा विषय येणार नाही. रस्त्याचं काम तसं इकडे मंजूर झाल्यामुळं रस्त्याचं भरपूर काम चालू आहे. ते बघा आता पण तिथं ट्रॅफिक, म्हणजे गाड्या आहेत थांबलेल्या, भरपूर ट्रॅफिक आहे. हा मेन ब्रिज आहे म्हणू शकतो आपण. ह्या ब्रिजमुळेच ते म्हणजे हे जुनं बीड आणि नवीन बीड कनेक्ट आहे. तर हे बघा, हे आहे बीड परळी रोड, आणि बीड परळी रोडवरचा हा ब्रिज आहे. आणि पुढेच आपला बार्शी नाका आहे. तर आता ना इथं थर्ड ब्रिजचं काम चालू आहे. ह्याच्या पलीकडे एक ब्रिज होता, तिथं एवढा पाऊस पडला, एवढा पाऊस पडला की तो ब्रिजच वाहून गेला. त्याच्यानंतर तो ब्रिज म्हणजे त्याचं ते तसंच गेला त्याच्यानंतर तर काहीच काम नाही केलं. त्याच्यानंतर मग हा ब्रिज बांधला. इथंच मंदिर आहे महादेवाचं, म्हणजे सगळे देव तिथं भरपूर. तर तिथंच त्याच्या शेजारीच हा ब्रिज बांधला, बघू शकता तुम्ही. आणि मग त्याच्यानंतर तो ब्रिज झाल्याच्या नंतर मग आता खूप वर्षाच्या नंतर हे मंजूर झालं. वन वे चालू होणार आहे, म्हणजे जायला एक रस्ता आणि यायला एक रस्ता. आता इथं काम चालू आहे जोरामध्ये. ही नदी आहे, बिंदुसरा नदी आहे, आणि या नदीमध्ये पूर्णपणे आता माती वगैरे टाकली. आणि माती टाकून असेल इथं बघा इतकं मोठं लेवल करून घेतली वर. आता हा ब्रिज चालू केल्यानंतर परत हे जसं तसं नदी मोकळी करते, म्हणजे जसं की पाणी यायला जायला. इथं सिमेंटाचं त्यांनी बनवून ठेवलं आहे रेडीमेड, म्हणजे डायरेक्ट लावायला, जसं की वरती केलं तसं काम. आणि इथं सगळ्या साईडनी खोदकाम झालेलं आहे पूर्ण. तिथं काय चालू आहे आणि बाकीचं असं. तर हे एक आपल्या बीडमध्ये नवीनच ब्रिज व्हायचं म्हणजे ब्रिजचं काम चालू आहे. आता बीड आपलं हळूहळू भरपूर प्रमाणात सुधारायला लागलं आहे. आणि माझं तर म्हणणं असं आहे की जर आपल्या चांगल्या गोष्टी जर होत असेल ना बीडमध्ये, त्या नक्कीच दाखवायला पाहिजे, अप्रिशिएट केलं पाहिजे तसा. आणि आता तसं पण बघायला गेलं तर ह्या रोडला रात्री इव्हिनिंगच्या टायमिंगला बार्शी नाकापासून ते इकडे एवढं ट्रॅफिक जाम असते की विचाराची सोय नाही. तसेच मध्ये पण आता भरपूर, म्हणजे बीडमध्ये भरपूर ट्रॅफिक व्हायला लागली भरपूर ठिकाणी. तसंच त्याच्यामुळे आता हा एक खूपच मोठा फायदा आहे. हा जो ब्रिज झाला ना आणि वन वे सुरू झाला ना एकदा, तरी ते ह्याच्यावरती ना म्हणजे असं हे होणारच नाही, ट्रॅफिकचा विषय येणार नाही. कारण की मेन म्हणजे हा जो ब्रिज आहे, इथं जे ब्रिजचं काम, म्हणजे ऑलरेडी हा ब्रिज आहे, त्याच्यामध्ये म्हणजे यायला आणि जायला हा एकच ब्रिज आहे. त्याच्यामुळे इथं भरपूर गोंधळ होतो रात्रीच्या टायमिंगला. आणि ज्यावेळेस ह्या ब्रिजचं काम पूर्ण होईल त्यावेळेस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे ट्रॅफिकपासून आपल्याला खूप असा आराम भेटेल. नाही ट्रॅफिक असल्यावर तुम्हाला माहिती आहे किती प्रॉब्लेम येतात. तसं आता अगोदर ट्रॅफिकचा सामना करायला लागत नव्हता अगोदर, पण आता जसं की जवळजवळ 1 वर्षापासून भरपूर ट्रॅफिक व्हायला लागले बीडमध्ये पण, आणि बाहेरच्या इनसाईड आणि आउटसाईड दोन्ही साईडला पण भरपूर ट्रॅफिक व्हायला लागली. तर ह्याच्यामुळे तर भरपूर फायदा होणार आहे म्हणजे ट्रॅफिक न होण्यासाठी. कारण की हा वन वे चालू झाल्याच्यानंतर की ट्रॅफिक होणार नाही शक्यतो. आणि तसंच आता रस्त्याचं काम तसं इकडे मंजूर झाल्यामुळं रस्त्याचं भरपूर काम चालू आहे. आणि आत्ता आपल्या बीडपर्यंत पण आले. कारण की आता परळी रोडला पूर्ण पुढे चालू होतं, घाटसावी, मौज वगैरे, वडवणी, त्याच तिकडे सगळीकडे चालू होतं. आता तसंच करत या साईडने यायला लागले. आता लवकरच म्हणजे नाक्यावरती काम येऊन टेकले. आता लवकर हे ब्रिजचं काम झालं म्हणजे जेणेकरून ते बघा आता पण तिथं ट्रॅफिक, म्हणजे गाड्या आहेत थांबलेल्या, भरपूर ट्रॅफिक आहे. तर हे एकदा का ब्रिजचं काम झालं, वन वे सुरू झाला की मग आपलं ट्रॅफिक होणार नाही. इकडं असं लेवल वगैरे केलेलं आहे खाली. ह्या लेवलची सध्या इथं काही गरज नव्हती, कारण की इथं पाणी होतं, त्याच्यामुळं ह्यांनी लेवल करून घेतली. इनकेस आता त्यांनाच माहिती की किती वर्ष लागणार त्याला कंप्लीट व्हायला. मग कारण की पावसामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, काय त्यांना काहीच काम करता येणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी टेम्पररी इथं त्यांचं काहीतरी सामान वगैरे ठेवायला, आणि त्यांचे म्हणजे गाड्या वगैरे येण्या जाण्यासाठी रस्ता त्यांना भेटावा, किंवा प्रॉब्लेम येऊ नये कामामध्ये काही अडथळा, त्याच्यासाठी त्यांनी हे केलेलं लेवल वगैरे, माती वगैरे आणून तिकडे टाकलेले. तर असं आहे बघा हे बीडमधलं जे ब्रिज आहे त्याचं हे काम जोरात काम चालू आहे.
तर असं आहे बघा हे बार्शी नाक्यावरचा ब्रिज. आणि हा मेन ब्रिज म्हणू शकतो आपण, कारण की ह्या ब्रिजमुळेच ते म्हणजे हे जुनं बीड आणि नवीन बीड कनेक्ट आहे. आणि पुढे आहे एक म्हणजे असे आहे की ज्याच्यामुळे पूर्ण बीड कनेक्ट आहे. की हा हे सेंटर म्हणू शकतो बीडचं. ब्रिज हे बीडला जोडण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे हे काम होणं पटकन गरजेचं आहे. आणि हे जे म्हणजे चालू आहे ना ते त्याच्यासाठी ते ॲप्रिशिएटच. आणि पटकन हे झालं पाहिजे, जेणेकरून सगळी वाहतूक हे व्यवस्थित सुरळीत चालेल, कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. तर असा होता हा बार्शी नाक्यावरचा ब्रिज. तुम्हाला या ब्रिजचं काम कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.